उमा जर इकडे ना. काय असं नाही ग, तिथे काम ठेव आधी इकडे, अशी माझ्या समोर बैस. आज काय फार लाडात आलात, कोणी जादू केली? काही दिवसांपासून ना मी एका मुलाला बघतोय, म्हणजे ऑब्झर्व करतोय. चांगला आहे, वाईट आहे का बरा आहे कळत नाही का. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? नाही म्हणजे कशाच्या संदर्भात? आपल्या गायत्रीच्या कॉलेज मधला मुलगा आहे. कोण? कार्तिक राजहंस. त्याचं काय? काय नाही, मला असं वाटतं म्हणजे तो बहुतेक आपल्या गायत्रीच्या मागे लागलाय. म्हणजे त्याच्या मनात तिच्याबद्दल काय नेमकं मला नाही सांगता येणार, पण असं वाटतंय मला. आणि सारखं तो मला भेटत असतो, सारखं माझ्याशी कुठल्या ना कुठल्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्या गायत्रीच्या मनात त्याच्याबद्दल नेमकं काय? नाही हो, म्हणजे तुम्ही ना उगाच जास्त विचार करताय आणि दोन्ही बाजूनी तुम्हीच बोलताय. तुमचा फक्त गैरसमज आहे. नाही नाही, बरेच दिवस मी हे बघतोय, माझ्या मनात चालू आहे, पण फक्त मी आज ते बोलून दाखवलं. आणि माझे अंदाज असे सहजासहजी कधी चुकत नाही. मुलीवर इतकं प्रेम करताना तुम्ही की कोणी सहज जरी तिच्याकडे बघितलं तरी तुम्हाला शंका येते. वडील म्हणून एवढी काळजी नका करू. आणि आजूबाजूला सगळे वाईटच लोक असतात का? तर नाही, काही कीर्तनांसारखी चांगली लोकही असतात. सदाशिवराव. सदाशिवराव, वा, एकदम 20-25 वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं. म्हणजे गायत्रीच्या जन्माच्या आधीचे दिवस आठवले. हो ना, तरी त्यात गायत्री आलीच. नाही म्हणजे मुलीवर इतकं प्रेम करता तुम्ही की तुम्ही विसरलात की तुम्हाला एक बायको पण आहे. अरे म्हणजे काय? मला माहिती आहे मला एक बायको आहे. नवरा म्हणून मी काय कर्तव्यामध्ये कमी पडतो का? मी काय तुझ्याकडे लक्ष देत नाही? हो, तुमचं बायकोकडे लक्ष आहे? अरे म्हणजे सदैव तुझ्या सोबत असतो मी, सदैव तुझ्यावर लक्ष ठेवून असतो. मला माहिती आहे मला एक बायको आहे, ती खूप सुंदर आहे. ती सतत माझ्या सोबत आहे, म्हणूनच मी एवढा खुश आहे, आनंदात आहे. सोबत असून काय उपयोग नुसता? बायकोवर प्रेमही असायला हवं आणि ते प्रेम मुळात दिसायला हवं. अरे मी जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर, आता तुला जाणवत नाही, त्याला मी काय करू? जाणवण्यासाठी आजच्या सारखं वागावं लागतं. अच्छा, ओ आजच्या सारखं म्हणजे ओके ओके ओके, म्हणजे तोंडाला रंग लावल्याने किंवा रंगपंचमी खेळल्यामुळं प्रेम व्यक्त होतं का? होतं ना. मुळात तुमच्या बायकोच्या आहेत ना फार मोठ्या अपेक्षा नाहीच आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच ती आनंद शोधते तुमच्यासारखा. बार, मग मी आता तुझ्यासाठी दर महिन्याला रंगपंचमी खेळायला तयार आहे. पुरे झालं आता लाडात येणं. आज खेळलात ना तसं दरवर्षी खेळलात म्हणजे मिळवलं. जशी सौंची इच्छा. खरं सांगू, आज ना मी खूप खुश आहे. आज मला पहिल्यांदा असं वाटलं की तुम्ही माझ्या खूप जवळ आहात. असेच कायम जवळ राहा. असाच कायम जवळ राहीन मी तुझ्या, फक्त तू मला समजून घेत जा बस.